शिरवळ्या बनवण्यासाठी मी घेतलं हे 4 वाटी तांदळाचं पीठ। त्याच्यात घालतं चवीसाठी थोडं मीठ। पीठ मळण्यासाठी लागतं उकळलेलं पाणी। गरम पाणी घालून पीठ असं मळून घ्यायचं। मळून झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे असे। थंड पाण्याचा हात लावायचा बाहेरून। हे गोळे गरम पाण्यात सोडायचे। हे बघा, हाताला जरा चटका बसतो गरम ह्याचा, जरा थंड पाणी लावून घ्यायचं त्याच्यासाठी। हे शिजल्यानंतर काढून घ्या बाहेर। आता शिजलं की नाही हे कसं कळणार, त्यासाठी मध्ये कापून घ्यायचं। हे बघा असं, आणि मधला भाग शिजल्यानंतर कळतो। शिरवळ्या काढण्यासाठी हे भांडं लागतं। त्याच्यासाठी ज्याच्यात आपण चकरी वगैरे बनवतो तसंच शिरवळ्या बनवण्यासाठी अशी जाळी येते, ती जाळी वापरायची। ती जाळी मी लावून घेते। ते घाला वरून, हे लावून घ्या। शिरवळ्या बनवून तयार आहे। हे बघा, दिसायला मस्त वाटतं। आता या खायच्या कशा, तर याच्यासाठी लागतो नारळाचा रस। तर आता मी नारळाचा रस बनवायला घेते। हे नारळाचं खोबरं ते मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते। त्याच्यात थोडं पाणी घालते आणि वाटून घेते। मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर हा रस गाळून घ्या। गाळलेल्या रसात 1 वाटी
गूळ घाला, चवीपुरतं मीठ आणि वेलची पावडर. चार कप रसाला 1 वाटी गूळ पुरेसा आहे. हे चांगलं गळून घ्या आणि गॅसवरती उकळायला ठेवा. रसाला उकळ आलेली आहे. नारळाचा रस बनून तयार आहे. आता हे शिरवळ्या त्याच्यावरून हा नारळाचा रस घालायचा आणि हे असं मस्तपणे खाऊन घ्यायचं. काय मस्त बनते आहे. वा वा वा. तुम्ही या शिरवळ्या करून बघा आणि नारळाच्या रसात खाऊन बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर आवडल्यास माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.